नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी महाराष्ट्रातून वाहणारी भीमा नदी प्रणाली संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण नदीचं स्थान व विस्तार, तिच्या उपनद्या, नदीची संगमस्थळे, धबधबा आणि काठावरील धरणे बघणार आहोत. तर लक्ष द्या मित्रांनो, भीमा नदी सुरू करण्यापूर्वी आपल्याला माहिती आहेच, महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचं वितरण व्यवस्थित झालेलं आहे त्याचं सगळं श्रेय जातं ते तिथे असलेल्या पर्वतरांगांना. आपल्या महाराष्ट्राच्या नकाशात बघितले तर हा आहे सह्याद्री पर्वतरांगा. सह्याद्री पर्वताची एक शाखा आहे ज्याचं नाव आहे सातमाळा अजिंठा रांग. त्याच्या खालच्या दिशेला हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग आणि त्याखाली शंभू महादेव डोंगररांग. मित्रांनो, हे का सांगितलं मी तुम्हाला, कारण या पर्वतरांगांच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या नद्या वाहतात. भीमा नदीचा जो प्रवाह आहे तो हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव डोंगररांगा यांच्यामधून पुढे जातो आणि ही नदी पुढे कर्नाटकमध्ये गेल्यानंतर शंभू महादेव डोंगररांगेच्या दक्षिणेला उगम पावणारी कृष्णा नावाच्या नदीला येऊन मिळते. म्हणूनच आपण म्हणत असतो भीमा नदी कृष्णा नदीची सर्वात लांब उपनदी आहे. इथे लक्षात ठेवण्यासारखं हे आहे की मित्रांनो, भीमा ही कृष्णाची उपनदी आहे, पण कुठे तर महाराष्ट्राबाहेर. आपल्याला या लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त इतका भाग अभ्यासायचा आहे. नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील सह्याद्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाटाच्या पश्चिमेला असलेल्या खेड तालुक्यातील भीमाशंकर इथे होतो. भीमाशंकर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पुण्याहून राजगुरुनगर किंवा आंबेगाव तालुक्यातील मंचर मार्गे भीमाशंकरला जाता येते. या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पूर्वेस पुढे आग्नेय दिशेस आहे. ही नदी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करते. कोणत्या ठिकाणी? रायचूर नावाच्या जिल्ह्यात कुरगुट्टीजवळ जाऊन कृष्णा नदीस मिळते. या नदीची एकूण लांबी म्हणजे महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत 861 किलोमीटर आहे. काही ठिकाणी 860 असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे राऊंड फिगर तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर महाराष्ट्रातील एकूण लांबीचा विचार केला तर 451 किलोमीटर आहे. इथे लक्षात ठेवा मित्रांनो, लांबीनुसार भीमा नदीचा महाराष्ट्रात 4था क्रमांक लागतो. मग पहिल्या क्रमांकावर कोणती नदी येते? गोदावरी नदी. दुसऱ्या क्रमांकावर येते पैनगंगा नदी. तिसरा क्रमांक वर्धा नदीचा. आणि जर नदी खोरेचा विचार केला तर भीमा नदी खोरे हे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरवर येते. पहिल्या नंबरवर येते ती आपली गोदावरी नदी. महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामधून भीमा नदी वाहते? तर मुख्य भीमा नदी 2 जिल्ह्यामधून वाहते, पुणे, सोलापूर. नदी खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ 48,631 चौरस किलोमीटर आहे. त्यापैकी 75% नदी महाराष्ट्रातच वाहते. आणि भीमा नदी खोऱ्याचा विचार केला तर पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा, सांगली, धाराशिव, बीड या ठिकाणी आहे. बऱ्याच वेळा नदीचा उजवा किनारा आणि डावा किनारा लक्षात येत नाही. नदीच्या दिशेला वाहते त्या दिशेला आपण जर तोंड करून उभे राहिलो तर आपली उजवी बाजू म्हणजे नदीचा उजवा किनारा आणि आपली डावी बाजू म्हणजे नदीचा डावा किनारा. मित्रांनो, पाठांतर कितीही करा, उपनद्या लक्षात राहत नाही. जसं जसं मी तुम्हाला सांगत जाईल सेम त्या पद्धतीने तुम्ही जर गेलात तर 100% तुम्हाला उपनद्या लक्षात राहतीलच. सुरुवातीला डाव्या बाजूच्या उपनद्या बघूया. उपनद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावतात हे सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण हा समोरील नकाशा वापरणार आहोत. बघा, सर्वात पहिले एक नदी येऊन मिळते, वेळ नदी. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावर वेळेश्वर या ठिकाणी ही नदी उगम पावते. त्यानंतरून उपनदी आहे घोड नावाची नदी. नदीच्या उगमाचे स्थान सह्याद्री पर्वतावर असून पुढे जाऊन मीना नदी घोड नदीला येऊन मिळते. जुन्नर तालुक्यातील आंबोलीमध्ये मीना नदीचा उगम होतो. घोड नदीची आणखी एक उपनदी आहे, तिचे नाव आहे कुकडी नदी. जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर इथे तिचा उगम होतो. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, ओझर इथे पुणे जिल्ह्यामध्ये विघ्नेश्वर मंदिर जे अष्टविनायकांपैकी एक कुकडी नदीजवळच आहे. या कुकडी उपनदीची प्रमुख उपनद्यांमध्ये पुष्पावती नावाची नदी येते. हरिश्चंद्रगडामध्ये उगम झाल्यानंतर कुकडी नदीला जुन्नरच्या पूर्वेला असलेल्या एडगावजवळ येऊन मिळते. या पुष्पावती नदीवरच पिंपळगाव जोगे धरण असून पुष्पावतीची उपनदी असलेल्या मांडवी नदीवर चिल्लेवाडी नावाचे धरण आहे. मित्रांनो, कुकडी, मीना, मांडवी आणि पुष्पावती या ज्या 4 नद्या आहेत यामुळेच आपला पुण्याचा जुन्नर तालुका धरणांनी समृद्ध बनलेला आहे. मित्रांनो, इथे मी त्याच उपनद्या घेणार आहेत ज्या उपनद्यांवर बांधलेली धरणे प्रकल्प परीक्षेला विचारली जातात. ती धरणे आपण पुढे बघणारच आहोत. डाव्या उपनद्यांचा पुणे जिल्ह्यातला प्रवास इथपर्यंत आहे. तर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये नदीने प्रवास सुरू केलेला आहे. तेव्हा भीमा नदीच्या उजव्या तीरावर आपल्याला एक तीर्थक्षेत्र बघायला मिळते. त्याचे नाव आहे पंढरपूर. भीमा नदी पंढरपूर शहराला चंद्रासारखा आकाराने वेढा घालते. त्यामुळे पंढरपूर शहराजवळ या नदीला चंद्रभागा नावाने ओळखले जाते. इथे गोंधळ होऊ देऊ नका. चंद्रभागा भारतामध्ये 4 नद्या आहेत ज्याला चंद्रभागा नावाने ओळखले जाते.
उरलेल्या 3 चंद्रभागा नदी समोरील स्क्रीनवर तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोलापूरमध्ये जशी ही भीमा नदी प्रवेश करते तेव्हा तिला एक उपनदी येऊन मिळते, सीना नदी. नदीचा उगम जेऊर इथल्या ससेवाडीतील गावात अहिल्यानगर इथे झाला आहे. या नदीवर सीना कोळेगाव नावाचं धरण बांधलेले आहे. या सीना नदीला मेहकरी नावाची नदी येऊन मिळते. त्यानंतरून बीड जिल्ह्याच्या पातोडा तालुक्यातून विंचरणा नदी सीनाला येऊन मिळते. इथेच सोताडा धबधबा खूप प्रसिद्ध आहे. नंतरची भोगावती नदी धाराशिवमधून उगम पावते आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या बोहरे गावाजवळ भोगावतीचा सीना नदीशी संगम होतो. मित्रांनो, भोगावती नावाच्या नदी सुद्धा 3 आहेत. बाकी 2 भोगावती नदी कुठल्या आहेत ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. गोंधळ होऊ देऊ नका. आणि या सर्व नद्यांचा एकत्रित प्रवाह सीना नदी वाहून आणते आणि भीमा नदीला येऊन मिळतो. आता बघूयात उजव्या बाजूच्या उपनद्या. बघा, सर्वात पहिले भीमा नदीला आराळा नदी ही उजव्या बाजूने संगम करते. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आराळा नदीवर बांधण्यात आलेले कळमोडी नावाचे धरण हे खूप सुंदर आहे. दुसरी आहे भामा नदी. खेड तालुक्यात उगम पावलेला नदीवरील असलेले भामा आसखेड नावाचे धरण परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले आहे. यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील लोणावळ्याजवळील कुरवंडे गावात इंद्रायणी नदीचा उगम होतो. कामशेत गावाजवळ कुंडलिका ही उपनदी इंद्रायणीला येऊन मिळते. पुढे आंध्रा नावाची नदी ही इंद्रायणीला आपला जलभार अर्पण करत असते. मित्रांनो, या इंद्रायणी नदीकाठी असलेल्या देहू गावात संत श्री तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे. देहूमधून इंद्रायणी नदी पुढे आळंदीला वाहते. तिथे संत ज्ञानेश्वर यांचे समाधीस्थान आळंदीला आहे. कामशेत येथे इंद्रायणीवर वाळवण नावाचे जलविद्युत धरण आहे. या पुढची पिंपरी चिंचवडमधून पुढे येणारी पवना नदी सह्याद्रीमध्ये उगम होऊन पुढे वाहत येऊन एका नदीला पुण्याजवळ मिळते. तिचे नाव आहे मुळा नदी. पवना मुळा नद्यांच्या संगमावर जुनी सांगवी वसलेली आहे. पवना धरण पवना नदीवर असलेले धरण आहे. तर आता बघा, पवना मुळा संगमानंतरचा आणखी प्रवाह पुढे जात असताना अजून एक नदी येऊन मिळते, मुठा नदी. पश्चिम घाटातील वेगरे या गावी उगम पावते. पुणे शहरात मुठा ही मुळा नदीला येऊन मिळते. या जागेला मुळा मुठा संगम म्हणतात. काही अंतरावर आंबी नदी आणि पुढे मोसी नदी सुद्धा येऊन मिळते या मुठा नदीला. उजव्या बाजूने भीमा नदीला यानंतरून येऊन मिळते ती नीरा नावाची नदी. नीरा नदी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शिरगाव इथून उगम झाल्यानंतर पुढे पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यामधून वाहत जाते. इथे लक्ष द्या मित्रांनो. त्यानंतरून नीरा नदीला करा नदी, वेळवंडी नदी, गुंजवणी नदी या उपनद्या येऊन मिळतात. गुंजवणी धरण हे पुणे जिल्ह्याच्या वेल्हे परिसरात आहे. बाकी उपनद्यांवरील धरण आपण पुढे बघूयात. इथे भीमा नदीचा पुणे जिल्ह्यातला प्रवास संपतो. जशी नदी प्रवास करते सोलापूरमध्ये तेव्हा तिला मान नदी येऊन मिळते. तिला सातारा, सांगली, सोलापूर परिसरात मानदेश म्हणतात. मानगंगा नावाने देखील ओळखली जाते. आणखी आपल्याला समजेल की बोरी नावाची नदी भीमेला येऊन मिळते. बोरी नावासारख्या नद्या महाराष्ट्रात कुठे आहे ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. मित्रांनो, आपल्याला उपनद्या माहिती आहेतच, तर या उपनद्या भीमा नदीला कोणत्या ठिकाणी येऊन मिळत असतील त्यासाठी संगमस्थळे बघूयात व तिला डाव्या बाजूची संगमस्थळे बघूयात. वेळ आणि भीमा नदीचा संगम हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गाव तळेगाव डोंबरे इथे येऊन होतो. मीना नदी घोड नदीला आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे इथे येऊन मिळते. नंतरचा मीना, घोड, कुकडी नदीचा प्रवाह सांगली दुमाला इथे अहिल्यानगर जिल्ह्यात भीमा नदीला येऊन मिळतो. पुढे विंचरणा नदीवर मित्रांनो एक शहर आहे, चोडीगाव, जिथे अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान म्हणून ओळखले जाते, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. मित्रांनो, अहमदनगर आता अहिल्यानगर म्हणून ओळखले जाणार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या 4 उपनद्यांचा संगम सीना, मेहकरी, विंचरणा, भोगावती, दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेले हत्तरसंग कुडल संगमला येऊन मिळतो. भामा नदी या भीमा नदीला शेलपिंपळगाव, खेड तालुक्यात येऊन संगम होतो. आळंदी गावातून वाहत वाहत पुढे जाऊन इंद्रायणी नदी ही भामा नदीला घेऊन तुळापूर गावाजवळ भीमा नदीस येऊन मिळते. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळापूर या ठिकाणी आहे. पुढे जाऊयात. यानंतरून मुळा, मुठा नावाने ओळखला जाणारा एकत्र नदीचा प्रवाह तो भीमा नदीला रांजणगाव, सांडस, शिरूर तालुक्यात इथे येऊन संगम होतो. पुढे बघूयात. करा नदी, नीरा नदी एकमेकांना बारामतीमधील सोनगाव इथे येऊन मिळतात. इथे लक्ष द्या. कराच्या काठावर जेजुरी आहे, खंडोबाचे देवस्थान, खूप भाविकांचे कुलदैवत मानले जाते. करा नदी परिसरातच मोरेगावचा गणपती मंदिर पुणे जिल्ह्यामध्ये.
अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरेगावचा मयुरेश्वर हा ओळखला जातो आणि आपला पुरंदरचा किल्ला हा पुण्यातच सासवड गावाजवळ आहे. मित्रांनो, नीरा नदीचा प्रवाह पुढे नीरा नावाने ओळखला जातो, जो भीमा नदीस नीरा नरसिंगपूर येथे येऊन मिळतो. नावातच समजते की इथे श्री लक्ष्मी नरसिंहाचे मंदिर आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर उजव्या तीरावरील असणारी मान नदीचा भीमेशी संगम पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावाजवळ येऊन मिळतो. मित्रांनो, आता आपण भीमा नदी खोऱ्यातील तिच्या उपनद्यांवर असलेली धरणे बघूयात. ही धरणे बघणे का महत्त्वाचे आहे, तर परीक्षेला जोड्या गावामध्ये धरणे त्यांची जलाशयांची नावे विचारली जातात. बघता बघता तुम्ही नोट्स पण काढू शकता. पहिले आहे डाव्या बाजूची मीना उपनदीवर असलेले वडस धरण. यानंतरून घोड नदीवर असलेले डिंबे धरण, जे आंबेगाव तालुक्यात आहे, ज्याला हुतात्मा बाबू गेनुसे जलसागर बोलले जाते. पुढे कुकडे नदीवरील माणिक डोह धरण, जे पुण्यातल्या जुन्नरमध्ये आहे. कुकडी नदीवर एडगाव धरण सुद्धा आहे. या बाजूची इंद्रायणी उपनदीवर असलेले भुशी धरण. लोणावळा येथील हे धरण नेहमी बातम्यांमध्ये असतेच, पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटनेमुळे. मित्रांनो, निसर्गाचा आनंद घ्या, पण हा आनंद सुरक्षा नियमांचे पालन करून घेतला तर आपण स्वतःसोबत इतरांचे सुद्धा जीव वाचू शकतो. त्यामुळे आपल्याला ही धरणे, धबधबे कितीही आकर्षित करीत असली तरी पावसाळ्यात जेव्हा पाणी ओव्हरफ्लो होते तेव्हा धरणांच्या खूप जवळ जाणे धोकादायक ठरू शकते. पुढचे धरण बघूयात. मुळा नदीवरील मुळशी धरण. मित्रांनो, तुम्हाला मुळशी सत्याग्रह माहिती असेलच. धरणाविरोधीचा हा संघर्ष होता, ज्याचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले होते. इथे काळजीपूर्वक लक्ष द्या. मुठा नदी व तिच्या उपनदीवरील धरणे पटकन बघूयात. मुठा नदीवरील टेमघर धरण. मुठा नदीवर अजून एक धरण आहे, खडकवासला धरण. पुढे आंबी नदीवरील पानशेत धरण, ज्याच्या पाण्याच्या साठ्याला तानाजी सागर नाव देण्यात आले आहे. पुढे मोसी नदीवर, ज्याला वरसगाव धरण बोलतात, ज्याच्या पाण्याच्या साठ्याला बीरबाजी पासलकर जलाशय म्हणतात. मित्रांनो, याच मोसी नदीवर असलेला लवासा प्रकल्प. हा प्रकल्प विविध कारणांमुळे चांगलाच चर्चेत आला होता. यानंतर नीरा नदीवर वीर धरण सातारामध्ये आहे. नीराची उपनदी वेळवंडी नदीवर भाटघर नावाचे धरण आहे, जे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात आहे, ज्याला येसाजी कंक जलसागर असे म्हणतात. या ठिकाणीच नीरा देवघर नावाचे सुद्धा धरण आहे. आता मेन भीमा नदी पुणे सोडून सोलापूरमध्ये प्रवेश करते, तेव्हा तिथे आपल्याला सोलापूरमध्ये उजनी धरण बघायला भेटेल. धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाला यशवंत सागर असे म्हटले जाते. आता शेवटचे धरण बघूयात. भोगावती नदीवरील सोलापूरमधील बार्शी तालुक्यात असलेले सर्वात मोठा मध्यम प्रकल्प आहे हिंगणी. जेव्हा भोगावती नदीला पूर येतो तेव्हा हे धरण ओव्हरफ्लो झाल्याचे समजते. मित्रांनो, भीमा नदीचं महत्त्व बघितल्यानंतरून आपण आजच्या व्हिडिओला इथेच थांबूयात. आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केतकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल.